नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील. आपण पाहताय BKP 24 मराठी. आज आपण चर्चा करणार आहोत की बारामती नगरपालिकेचा निकाल लागलेला आहे आणि या निकालामध्ये अजित पवार यांच्या गटाला धक्का बसलेला आहे. नगराध्यक्ष निवडून आला. नगरपालिकेमध्ये नगरसेवकांचं सुद्धा बऱ्यापैकी बराबर आलं. म्हणजे सत्ता पूर्ण नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष हे अजित पवार गटाचेच होणार आहे. परंतु अजित पवारांच्या बालेकिल्ल्यामध्ये विरोधकांनी एंट्री केली. हा अजित पवारांसाठी मोठा धक्का आहे. आणि त्यातच अजित पवारांचे जे शहर अध्यक्ष आहेत यांचा सुद्धा पराभव झालेला आहे. आणि तो कशा पद्धतीनं झालेला आहे हे सुद्धा आपण बघू शकतो. अजितदादांचे किती उमेदवार निवडून आले, अजितदादांच्या शहराध्यक्षाचा पराभव झाला, त्यातच विरोधकांच्या उमेदवारांनी किती जणांनी एंट्री केली. जसं शहरातली लोक सुद्धा सत्ताधारी लोकांच्या पाठीशी राहतात, त्याचं ही उत्तम उदाहरण आहे की म्हणजे महाराष्ट्रामधल्या निवडणुका झाल्या परंतु शहरामध्ये मात्र शहरातली जनता ही सत्ता ज्या बाजूने असेल त्या बाजूने काहीशी झुकताना आपल्याला दिसत आहेत. तर याच विषयाची आज आपण चर्चा घेऊन आलोय की अजित पवारांनी गड राखला परंतु काही विरोधात गेले. तर आपण चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती. आणि चला चर्चेला सुरुवात करूया. बारामती हे राज्याच्या राजकारणामध्ये नेहमी केंद्रस्थानी असते. जी देशाचा नेता आपण ज्यांना म्हणतो ते शरद पवार बारामती तालुक्यातून येतात. बारामती तालुक्याचं त्यांनी अनेक वेळा प्रतिनिधित्व केलेलं आहे. त्याचबरोबर बारामती लोकसभा मतदारसंघ या मतदारसंघाचं सुद्धा अनेक वेळा त्यांनी प्रतिनिधित्व केलेलं आहे. म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघातून ते अनेक वेळा खासदार राहिले. आता सुप्रिया सुळे ह्या बारामतीच्या खासदार आहेत, तिसरी टर्म आहे त्यांची. त्याचबरोबर अजित पवार हे बारामतीचे आमदार आहेत आणि राज्यात उपमुख्यमंत्री आहेत. म्हणजे महाराष्ट्रामध्ये कुठल्याही घराण्यामध्ये एवढी पदं नाहीत एवढी बारामतीला आहेत. म्हणजे बारामतीमध्ये खुद्द शरद पवार हे राज्यसभेवरती खासदार आहेत. सुप्रिया सुळे या बारामती लोकसभेच्या खासदार आहेत. अजितदादा हे बारामतीचे आमदार आहेत आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. अजित पवारांच्या पत्नी सुनित्रा पवार ह्या राज्यसभेवरती खासदार आहेत. त्याचबरोबर बारामतीचेच रोहित पवार हे कर्जत जामखेड मतदारसंघातून आमदार आहेत. म्हणजे एकाच घरातली एवढी माणसं राजकारणामध्ये आहेत. आणि ती आता साहजिकच अजित पवारांचे चिरंजीव सुद्धा पार्थ पवार हे सुद्धा मावळ मतदारसंघातून खासदार होतील असं, म्हणजे पिंपरी चिंचवडच्या मावळ त्यांनी तिथं पाय रोवलेले आहेत, तिथं सुद्धा ते खासदार होतील असं बोललं जातं. म्हणजे एवढी मंडळी एकाच घरात असताना सुद्धा बारामतीमध्ये मात्र विरोधकांनी एंट्री केलेली आहे. काल बारामतीचा सुद्धा नगरपालिकेचा निकाल लागला आणि अजित पवारांच्या बालेकिल्ल्यामध्ये सुद्धा 6 जागांवरती विरोधी उमेदवार निवडून आले. याच्यामध्ये अजित पवारांचे 30 वर्षापासूनचे कट्टर विरोधक बहुजन समाज पार्टीचे सचिव काळूराम चौधरी यांनी नगराध्यक्ष पदाला सुद्धा उमेदवारी दाखल केली होती. नगराध्यक्ष पदाला सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा घाम काढला. त्याचबरोबर त्यांची जी कन्या आहे संघमित्रा काळूराम चौधरी ही नगरसेवक पदाला वार्ड क्रमांक 14 मधून उमेदवारी होती तिची. तर ही मुलगी 21 वर्षाची तरुण नगरसेविका म्हणून निवडून आलेली आहे. म्हणजे काळूराम चौधरी यांना जरी विजय खेचून आणता आला नसला तरी त्यांची मुलगी मात्र 1500 मतांनी विजय झालेली आहे. म्हणजे सर्वाधिक मतांनी निवडून आलेली आहे नगरसेवकासाठी. तर या ठिकाणी नगराध्यक्ष पदासाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 उमेदवार होते. त्यासह भाजप आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचं बहुजन समाज पार्टीसह 14 उमेदवार नगराध्यक्ष पदाच्या रिंगणात होते. तर 33 जागांसाठी ही निवडणूक होती. म्हणजे 33 नगरसेवकांसाठी त्यातले काही बिनविरोध झाले होते, म्हणजे अगोदरच बिनविरोध झाले होते. तर 33 जागांसाठी ही निवडणूक पार पडली. यामध्ये अजित पवारांना 27 ठिकाणी उमेदवार निवडून आणता आले. तर 27 आणि अजित पवार गटाचे पहिलेच
7 उमेदवार हे बिनविरोध झालेले आहे, 8 उमेदवार बिनविरोध झालेले आहेत. असं मिळून अजित पवार गटाचे एकूण 35 उमेदवार निवडून आलेले आहेत मित्रांनो. तर ह्याच्यामध्ये विरोधी पक्षाच्या लोकांनी कोणी कोणी एंट्री केली हे सुद्धा आपण पाहूया की ह्यात राष्ट्रीय समाज पक्षाचे तालुका अध्यक्ष जे अमोल सातकर जे आहेत, यांच्या पत्नी वनिता अमोल सातकर ह्या प्रभाग क्रमांक 5B मधून निवडून आले आहेत. तसंच काळूराम चौधरी म्हणजे बहुजन समाज पार्टीचे जे महासचिव आहेत काळूराम चौधरी, यांची कन्या संघमित्रा चौधरी या प्रभाग क्रमांक 14A मधून त्या निवडून आलेल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या शहराध्यक्षा आरती शेंडगे म्हणजे गव्हाळे या सुद्धा प्रभाग क्रमांक 13 मधून निवडून आलेल्या आहेत. तसंच प्रभाग क्रमांक 20 मधून माजी नगरसेवक निलेश इंगोले हे निवडून आले. तसंच प्रभाग क्रमांक 10B मधून मनीषा बनकर या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या ज्या महिला आघाडीच्या अध्यक्ष आहेत त्यांच्या विरोधात निवडून आले आहेत. म्हणजे ही बारामतीची निवडणूक तब्बल 9 वर्षांनी आता लागलेली होती. तर नगरपालिकेमध्ये एकंदरीत 6 नगरसेवक हे विरोधी पक्षाचे निवडून आलेले आहेत. एकंदरीत भाजप आणि शिवसेना एकनाथ शिंदे गट तसंच उबाटाला एकही जागा मिळू शकलेली नाही. म्हणजे भारतीय जनता पक्षाला एकही जागा नाही मिळाली, शिवसेनेला एक पण नाही मिळाली आणि एकनाथ शिंदे गटाला सुद्धा एकही जागा मिळालेली नाही, उबाटाला सुद्धा एकही जागा मिळाली नाही. म्हणजे जे स्थानिक पक्ष आहेत इकडले म्हणजे जसं बहुजन समाज पार्टी असेल, शरद पवारांची राष्ट्रवादी असेल, राष्ट्रीय समाज पक्ष असेल आणि अपक्ष असं 6 विरोधातल्या लोकांनी निवडणूक जिंकल्याचा आपल्याला दिसतोय. म्हणजे आजवर या ठिकाणी फक्त आणि फक्त अजित पवारांची सत्ता होती. त्याचबरोबर याच्या अगोदर सुद्धा भारतीय जनता पक्षाचे जे सुनील पोट्टे होते हे सुद्धा 3 वेळा नगराध्यक्ष झाले होते. म्हणजे साधारण एक 4-5 वर्ष ते नगराध्यक्ष होते. राष्ट्रवादीच्या वादामुळं ते नगराध्यक्ष होते दोघांच्या भांडणामध्ये, परंतु आता त्यांना बाजूला केलं गेलेलं आहे. परंतु या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मात्र बहुजन समाज पार्टी, राष्ट्रीय समाज पक्ष, शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि अपक्ष असे 6 जणांनी अजित पवारांच्या विरोधात एंट्री केलेली आहे. एकंदरीत आपण हे जर सगळं पक्षीय बलाबल पाहिलं तर मात्र अजित पवार यांना धक्का म्हणावा लागेल. आजवर या नगरपालिकेमध्ये विरोधी पक्षाचा नेता हा निवडूनच आलेला नव्हता, परंतु पहिल्यांदाच म्हणजे अजित पवारांच्या विरोधात रासप असेल, बसप असेल हे अनेक वर्षापासून झगडत होते, परंतु त्यांना काही का होना पण निधित्व करण्याची संधी मात्र आली असंच एकंदरीत म्हणता येईल. आणि अजित पवार गटाला हा मोठा धक्का असंही म्हणता येईल आपल्याला. तर आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत सह, मी भीमराव कडाळे पाटील, BKP 24 मराठी, इंदापूर, पुणे.